18 फेब्रुवारी रोजी कपिलपेठ गावातील आत्राम यांच्या शेतातील विहिरीत एका तरुणीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती विरूर पोलीस स्टेशन मध्ये समजली। हे शेत गावापासून काही अंतरावर दूर आहे। खबर मिळाल्यानंतर विरूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। हा मृतदेह अनोळखी होता, त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ती मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले। ती 5 महिन्याची गरोदर होती। त्या मुलीची ओळख आता पटली होती आणि तिच्या आईला मृतदेह ओळखण्यासाठी बोलवण्यात आले। आईने मृतदेह ओळखला। पोलिसांनी आईकडे चौकशी केली, तेव्हा पोलिसांना चौकशीमध्ये कळले की ही मुलगी गेल्या 2 वर्षापासून तिच्या नवऱ्यापाशी राहत नव्हती। मग ही मुलगी गरोदर कशी राहिली हा मोठा प्रश्न पोलिसांना पडला। पोलिसांनी तिच्या आईकडे चौकशी केली, तेव्हा तिच्या आईने एक भयानक सत्य कथन केले। ते सत्य ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली। त्या मुलीचा खून कुणी केला असेल, का केला असेल, या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। चंद्रपूर जिल्ह्यातील मुंडीगेट गावात लक्ष्मीबाई भीमा ही महिला राहते। तिच्या नवऱ्याचे निधन झाले असून तिच्या समवेत तिची विवाहित मुलगी सैदा ही राहते। 10 वर्षापूर्वी सैदाचा विवाह तेलंगणा राज्यातील कोंडापल्ली या गावात राहणाऱ्या तरुणाशी झाला होता। तिचा संसार सुखात सुरू झाला। तिला एक मुलगी झाली जी आता 9 वर्षाची आहे। पण काही दिवसातच सैदाचे नवऱ्याशी काही कारणावरून मतभेद झाले। नवऱ्याशी पटेना म्हणून ती त्याला सोडून माहेरी वडिलांकडे राहायला आली होती। ती आता एकटीच माहेरी राहू लागली, तर तिने तिच्या मुलीला मोठ्या बहिणीकडे ठेवले होते। काही दिवसांनी तिच्या वडिलांचे निधन झाले, त्यामुळे सध्या घरामध्ये सैदा आणि तिची आई लक्ष्मीबाई या दोघीच राहतात। सैदाचे तिच्या आईशीही पटत नव्हते। त्याचे कारण होते सैदाचे अनैतिक संबंध। सैदाचे कोणाशी तरी संबंध होते याची कुणकुण तिच्या आईला लागली होती, त्यामुळे तिची आई तिच्यावर नाराज होती। आपल्या मुलीने चांगले वागावे असे तिला वाटत होते। तेच ती मुलीला समजावून सांगत होती, पण ते मुलीला पटत नव्हते। यामुळे मायलेकीमध्ये वादाची ठिणगी पडत होती। अलीकडे तर सैदाला दिवस गेल्याची शंका तिच्या आईला येऊ लागली। 2 वर्षे नवऱ्याला सोडून आलेली मुलगी गर्भवती कशी झाली या शंकेने लक्ष्मीबाई चिंताग्रस्त झाली होती। आधीच सैदाबद्दल गावामध्ये वाईट चर्चा होत होत्या। नवऱ्याला सोडून माहेरी आली, पण इथेही तिचे पटत नाही अशा या चर्चा होत होत्या। त्यातच लक्ष्मीबाईला आपल्या नवऱ्याच्या मृत्यूबाबतही शंका होती। तिच्या नवऱ्याला मुलगी सैदानेच मारले असावे असे तिला वाटत होते। त्यांना झोपेच्या गोळ्या देऊन मारले असावे अशी शंका तिला येत होती। एकूणच सैदाचे वागणे संशयास्पद वाटत होते। त्यातच ती गर्भवती असल्याचे समजल्यापासून लक्ष्मीबाई नेहमी तणावात होती। आधीच आपल्या मुलीबद्दल चांगले बोलले जात नाही आणि उद्या तिचे बाळंतपण झाल्यावर लोक नाना शंका उपस्थित करणार। इतकेच नव्हे तर ती कुणापासून गर्भवती झाली हेही सांगायला तयार नव्हती। या मुलीपासून सुटका कशी मिळवायची याच विचारात लक्ष्मीबाई होती। दिनांक 14 फेब्रुवारी 2022 दिवस होता। त्या दिवशी एका नातेवाईकाचे लग्न होते। तेलंगणा राज्यातील खम्मम या गावात हे लग्न होते। या लग्नासाठी लक्ष्मीबाई आणि सैदा या दोघीही गेल्या होत्या। या लग्नात लक्ष्मीबाईचे नातेवाईक असणारे अजमेरा दाम्पत्यही त्यांच्या समवेत आले होते। दाम्पत्य आणि लक्ष्मीबाई सैदा बरोबर लग्नासाठी एकत्रच गेले होते। प्रवासात लक्ष्मीबाईंनी सिद्धू आणि शारदा यांना आपल्या मुलीबाबत सांगितले। या मुलीमुळे आणखी नाचक्की होते आणि आता तर आणखीनच नाचक्की होईल। हे थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे अशी चर्चा चालू होती। यावेळी लक्ष्मीबाईने या दोघांना तिला ठार मारायची कल्पना सुचवली। त्यासाठी ती लागेल ती रक्कम देते असे म्हणतात या दाम्पत्याचे डोळे चमकले। त्यांनी तिला हे काम फत्ते करण्याचे आश्वासन दिले। यावेळी शिन्नू आणि शारदा या दोघांनी सैदाला गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढले। आमच्या गावात गर्भपातावरचे औषध मिळते, तू ते घेणार का असे विचारले असता ती तयार झाली। ते लग्न आटोपल्यानंतर शिन्नू आणि शारदा या दोघांनी सैदाला घेऊन विरूर परिसरात आले। तेथे असणाऱ्या एका शेतातील विहिरीत तिचे लक्ष नसताना तिला ढकलून दिले। सैदाला पोहता येत नसल्याने ती गटांगळ्या खात काही वेळातच मृत पावली। त्यानंतर हे दाम्पत्य तिथून पसार झाले। दिनांक 18 फेब्रुवारी रोजी कपिलपेठ गावातील आत्राम यांच्या शेतातील विहिरीत एका तरुणीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती विरूर पोलीस स्टेशन मध्ये समजली। हे शेत गावापासून काही अंतरावर दूर आहे। खबर मिळाल्यानंतर विरूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण आणि त्यांचे पथक
घटनास्थळी दाखल झाले. हा मृतदेह अनोळखी होता, त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आले. त्याचा परिणाम तात्काळ आला. ती महिला तेलंगणाच्या विजयवाडा जिल्ह्यातील कोंडापल्ली येथील रहिवासी असल्याचे समजले. ती नवऱ्यापासून विभक्त राहत असून सध्या ती आईजवळ राहते. इतकी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिच्या आईचा शोध घेतला. मुंडीगेट येथील लक्ष्मीबाईला शोधून पोलीस स्टेशन मध्ये बोलावले. तिच्याकडे चौकशी सुरू केली, पण सुरुवातीला काहीच उत्तरे न देणाऱ्या लक्ष्मीबाईला काही वेळातच बोलते केले. मृत गर्भवती असल्याचे पोस्टमॉर्टम अहवालात स्पष्ट झाले होते. तसेच ही महिला पतीपासून विभक्त होऊन राहत असल्याने ती गर्भवती झाल्यामुळे तिच्या आईने तिचे बरे वाईट केल्याची शंका पोलिसांना आली होती. त्या दृष्टीने लक्ष्मीबाईवर प्रश्नांचा भडीमार केला असता तिला गुन्हा कबूल करावाच लागला. हे काम तिने एकटीने केले नसावे अशी पोलिसांना खात्री होती. त्या संदर्भात प्रश्न विचारले असता हे काम सिन्नू आणि त्यांची बायको शारदा या दोघांनी केले असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांना 30,000ची सुपारी देऊ केली होती. त्यातील 5,000 ऍडव्हान्स म्हणून दिल्याचे तिने कबूल केले. या कबुलीच्या बाबत तिने सर्व हकीकत कथन केली. मुलगी गर्भवती राहिल्याने आपली बदनामी होईल या भीतीने आईने 30,000ची सुपारी देऊन मुलीला ठार मारल्याची ही घटना होती. या प्रकरणी विरूर पोलीस स्टेशन मध्ये लक्ष्मीबाई भीमा बदावत आणि शारदा शिन्नू आजमेरा या तिघांनाही अटक करण्यात आली.